नमस्कार मित्रांनो. एके दिवशी एक सून तिच्या सासऱ्यांना वृद्धाश्रमात सोडण्यासाठी आली आणि तिथेच तिच्या डोळ्यांसमोर जीवनातील सर्वात मोठे सत्य उभे राहिले. हो, सर्वात मोठे सत्य. ज्या आईच्या कुशीत तिने तिचे बालपण घालवले, तिला त्याच वृद्धाश्रमात तीच आई सापडली. पण पुढे जे घडले ते एक मुलगी आणि केवळ सुनेसाठीच नाही, तर संपूर्ण समाजासाठी आरसा ठरले. मोठे झाल्यावर पालक खरोखरच मुलांसाठी ओझे बनतात का? संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शांतीधाम वृद्धाश्रम. दुपारची वेळ होती. बाहेरून येणारी एक गाडी हळूहळू वृद्धाश्रमाच्या गेटवर येऊन थांबली आणि आत बसलेली श्वेता हिने सुटकेचा निश्वास सोडला. आज ती तिचे सासरे गोविंदजी यांना इथे सोडायला आली होती. ती खूप खुश होती आणि तिला एक विचित्र खात्री होती, जणू काही तिला एखाद्या ओझ्यापासून मुक्ती मिळत आहे. पण ती गाडीतून बाहेर पडताच तिचे जग संपूर्ण हादरले. आश्रमाच्या व्हरांड्यावर उभ्या असलेल्या एका महिलेने तिचे लक्ष वेधले. थकलेले शरीर, चेहऱ्यावर वेदनांच्या खोल रेषा, डोळ्यात अपूर्ण आशेची छाया. ते पाहून श्वेताचे डोळे विस्फारले. तिच्या हृदयाचे ठोके जणू काही तिच्या कानात प्रतिध्वनित होऊ लागले. कारण ती महिला दुसरी कोणी नसून तिची स्वतःची आई होती, कमलादेवी. श्वेताचा श्वास क्षणभर थांबला. तिला विश्वासच बसत नव्हता. श्वेता तिच्या आई जवळ गेली आणि म्हणाली, आई, ही तू आहेस? आणि जोरात ओरडली. जवळ बसलेले वृद्ध लोक आश्चर्याने पाहू लागले. कमलादेवीचा चेहरा तिच्या पदराने अर्धा झाकलेला होता. तिने हळूच पदर काढला आणि डोळ्यात अश्रू आणत श्वेताची आई म्हणाली, हो श्वेता, मीच आहे. पण मला पाहून तुला इतके आश्चर्य का वाटत आहे? जर तू तुझ्या सासऱ्यांचा अपमान करून त्यांना या आश्रमात आणू शकतेस, तर माझ्या मुलानेही तर तेच केले. हे ऐकून श्वेताच्या पायाखालची जमीन सरकल्याचे तिला जाणवले आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती अडखळली आणि तिच्या आईच्या पाया पडली. आई, मला माफ कर. मला माहित नव्हते की भाऊ आणि वहिनींनी तुझ्याशी असे केले आहे. मला नेहमीच सांगितले जायचे की तू तीर्थयात्रेला गेली आहेस. मला माहिती नव्हते आई. कमलादेवींनी तिच्या मुलीचा चेहरा वर केला आणि म्हणाली, श्वेता, तू माझी मुलगी आहेस. मी तुला जन्म दिला आहे. तू आजारी असताना मी कितीतरी रात्री जागून काढल्या. पण जर तू तुझ्या सासऱ्यासोबत अशी वागू शकतेस, त्यांच्या वेदनेकडे दुर्लक्ष करू शकतेस, तर काय गॅरंटी आहे की तू माझे अश्रू, माझे दुःख समजू शकशील? आज तुला पाहून माझे मन आतून किती दुखत असेल याची तू कल्पनाही करू शकत नाही. मी माझ्या मुलाचा आणि सुनेचा विश्वासघात सहन केला आहे आणि आता मी माझ्या मुलीलाही विश्वासघात करताना पाहत आहे. आई असणे ही कदाचित आजच्या जगातली सर्वात मोठी शिक्षा आहे श्वेता. श्वेता हे सर्व ऐकून खूप रडत होती आणि जवळच्या खुर्चीवर बसून गोविंदजी हे सर्व दृश्य पाहत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. गोविंदजी म्हणाले, कधीकधी सर्वात मोठे विष अनोळखी लोक देत नाहीत, तर आपल्या स्वतःचीच रक्ताची माणसे देत असतात. त्यांचे शब्द ऐकून आश्रमात उपस्थित असलेल्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीचे डोळे अश्रूंनी भरले. त्या क्षणी श्वेताला पहिल्यांदाच जाणवले की तिने तिच्या सासऱ्यांना जे दुःख दिले तेच आता तिची स्वतःची आई सहन करत आहे. तिचे मन तिला पुन्हा पुन्हा सांगू लागले की कदाचित जर मी माझ्या सासऱ्यांच्या पाया पडून क्षमा मागितली असती, तर आज हा दिवस मला पाहावा लागला नसता. आश्रमातील काही वृद्ध लोक बुद्धिबळ खेळत होते, तर काही शांतपणे सूर्यस्नान करत होते. आणि एका कोपऱ्यात एका झाडाखाली कमलादेवी शांतपणे बसल्या होत्या. श्वेता तिच्या आईच्या पायाजवळ बसून रडत होती. ती आईला म्हणाली, आई, कृपया मला खरे खरे सांग. नक्की काय झाले आणि तू इथे कशी आलीस? कमलादेवींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्या श्वेताला सांगू लागल्या, श्वेता, आयुष्यातील सर्वात मोठा विश्वासघात तोच करतो ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला जातो. आणि मीही तेच केले. काही महिन्यांपूर्वी सर्व काही ठीक होते. मी माझ्या सुनेला घरातील सर्व कामांमध्ये मदत करायचे. मी माझ्या मुलांना वेळेवर जेवायला द्यायचे आणि मुलांची काळजी घ्यायचे. मला असे वाटायचे
की त्यांच्यासाठी महत्वाची आहे. पण हळूहळू माझ्या सुनेला माझ्या तिथे असण्याचे तिला ओझे वाटू लागले. सून म्हणायची, तुम्ही जुनाट विचारांच्या आहात, प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करत असता. आणि मुलगा तोही तिच्याच सांगण्यावर विश्वास ठेवू लागला. मग एके दिवशी मुलगा मला म्हणाला, आई, आम्ही तुला तीर्थयात्रेला पाठवत आहोत. तिथे देवाचे दर्शन घेतल्याने तुला खूप बरे वाटेल आणि पुण्यही मिळेल. हे ऐकून मला खूप आनंद झाला. मला खरंच वाटले की कदाचित देवानेच मला त्यांच्या दर्शनासाठी बोलावले असेल. पण सत्य काय होते? त्यांनी मला गाडीत बसवले आणि या आश्रमात आणले. गाडी इथे थांबवून ते म्हणाले, आई, काही दिवस तू इथेच राहा, आम्ही तुला घ्यायला परत येऊ. पण तो दिवस कधीच आला नाही. महिने उलटले आणि मी मेले आहे की जिवंत आहे माझी चौकशी आतापर्यंत कोणीही केली नाही. श्वेता, आई असणे ही आजच्या काळातील सर्वात मोठी शिक्षा आहे. मी त्याला 9 महिने माझ्या पोटात वाढवले. त्याला वाढवताना माझी झोप आणि भूक आणि बऱ्याच गोष्टींचा त्याग केला. आणि आज त्याच मुलाने मला अनोळखी बनवले आहे. मला आता असे वाटते की हा आश्रम आता हेच माझे घर आहे. निदान इथे तरी खोट्या प्रेमाने कोणीही मला फसवणार नाही. श्वेता खूप रडू लागली. ती म्हणाली, आई, तू मला हे आधी का सांगितले नाहीस? तू मला फोन करून हे सर्व सांगू शकली असतीस. तू मला फोन का केला नाहीस? कमला देवी तिचे अश्रू पुसत म्हणाली, श्वेता, जेव्हा तुला तुझ्या स्वतःच्या सासऱ्यांचे दुःख समजत नव्हते तेव्हा तू मला मदत करशील अशी मी तुझ्याकडून कशी अपेक्षा करू शकते? ही गोष्ट ऐकून श्वेताला स्वतःची लाज वाटू लागली. श्वेता, मला तुला ओझे बनवायचे नव्हते. जवळच बसलेले गोविंदजी म्हणाले, खरे आहे कमलाताई, तुमची कहाणी ऐकून असे वाटते की आपण सर्वजण सारखेच दुःख अनुभवतो. आपल्याच मुलांच्या हातून झालेला अनादर आणि विश्वासघात. फरक एवढाच आहे की कोणाला आधी सोडून देण्यात आले आणि कोणाला मागे ठेवण्यात आले. आश्रमात अचानक वातावरण जड झाले. सर्वत्र शांतता पसरली. शांतीधाम वृद्धाश्रमातील दिवस असेच हळूहळू जाऊ लागले. सकाळी योग आणि प्राणायाम, दुपारी सामुदायिक जेवण आणि संध्याकाळी बागेत काही हास्यास्पद विनोद आणि आनंदी वातावरण. पण या सगळ्यात गोविंद प्रसाद आणि कमलादेवी यांचे हृदय अनेकदा भूतकाळाच्या दंशाने भरलेले असायचे. तर मित्रांनो, गोविंदजी आणि कमलाजी या दोघांनीही वेगवेगळ्या घरात राहून नेहमी तिरस्कार सहन केला होता. पण आता जेव्हा ते एकत्र बसले होते तेव्हा त्यांच्या जखमा एकमेकांना उघडपणे समजू लागल्या. गोविंदजी म्हणाले, कमलाताई, तुम्ही खूपच अस्वस्थ दिसत आहात. तुमची झोप झाली नाही आहे बहुतेक. कमलाजी अश्रू लपवत म्हणायची, गोविंदजी, जेव्हा मन जड असेल तर अशा अवस्थेत कोणाला शांत झोप कशी येऊ शकते? पण निदान आपल्यावर इथे कोणी ओरडत तर नाही. दोघांचीही शांतता खूप काही सांगत असे. दरम्यान एके दुपारी अचानक आश्रमाच्या गेटवर आवाज आला. वॉचमनने दार उघडले आणि बाहेरून एक लहान मूल आजोबा आजोबा म्हणत धावत आत आले. गोविंदजीने हा आवाज ऐकताच त्यांचा श्वास क्षणभर थांबला आणि समोर त्यांचा नातू आर्व त्यांच्या समोर धावत येत होता. आर्व त्याच्या आजोबांकडे धावत गेला आणि त्यांच्या पायाला मिठी मारली. निष्पाप डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत आर्व म्हणाला, आजोबा, मला तुमची खूप आठवण येते. माझ्यासोबत घरी या, आज माझा वाढदिवस आहे. जर तुम्ही आला नाही तर माझी पार्टी अपूर्ण राहील. गोविंदजीच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी अनेक महिने स्वतःला खंबीर ठेवले होते, पण त्यांच्या नातवाच्या निष्पाप रडण्याने त्यांचे मन हेलावून गेले. त्यांनी आरवला मिठी मारली आणि म्हणाले, आरव बेटा, मलाही तुझी खूप आठवण येते. आणि त्याच क्षणी अमन, त्यांचा मुलगा, आणि श्वेता, त्यांची सून, हे मागून आत आले. आईला पाहून श्वेताचे डोळे आधीच लाल झाले होते. आता तिचे सासरे आणि नातवाच्या मिठीला पाहून तिचा आत्मा थरथर कापत होता. अमनने डोके टेकवले आणि म्हणाला, बाबा, आमच्याकडून चूक झाली आहे, पण आज आरवचा वाढदिवस आहे. त्याने तुम्हाला त्याच्यासोबत पार्टीला उपस्थित राहण्याचा आग्रह धरला आहे. जर तुम्ही आला नाही तर त्याला खूप वाईट वाटेल. गोविंदजीच्या हृदय 2 तुकडे झाले होते.
एका बाजूला त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या उदासीनतेचे विष, आणि दुसरीकडे त्यांच्या नातवाच्या निष्पाप जीवाचा हट्टीपणा. आर्व पुन्हा म्हणाला, आजोबा, तुम्ही येणार का? गोविंदजीने एक दीर्घ श्वास घेतला आणि नातवाच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाले, ठीक आहे बेटा, मी तुझ्यासोबत येतो. पण आर्व, मी फक्त तिथे तुझ्या आनंदासाठी येत आहे. तुझ्या वाढदिवसाची पार्टी संपताच मी इथे परत येईन, कारण आता हे माझे घर आहे. कमला देवी शांतपणे ते दृश्य पाहत होत्या आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आज त्यांना जाणवले की म्हातारपणातील सर्वात मोठा आधार म्हणजे नातेसंबंध. रक्ताचे नाते नाही, तर निष्पाप प्रेम, तेही कोणत्याही स्वार्थाशिवाय. संध्याकाळ झाली होती. अमनच्या घरात रंगीबेरंगी लाइटिंग चमकत होती. गाडी बाहेर थांबली आणि गोविंदजी गाडीतून बाहेर आले. त्यांचा नातू आर्व आजोबांचा हात धरून आत पळत गेला. घर पाहुण्यांनी भरले होते. नातेवाईक, मुले, महिला, सर्वांच्या नजरा अचानक गोविंदजीवर केंद्रित झाल्या. गोविंदजी, इतके दिवस तुम्ही कुठे होतात? तुमच्याशिवाय हे घर उजाड वाटत होते. तुमच्याशिवाय पार्टी अपूर्ण वाटत होती. सर्वांचे शब्द त्यांच्या हृदयाला भिडणारे होते. चेहऱ्यावर हास्य घेऊन गोविंदजी फक्त म्हणाले, मी जरा माझ्या कामात व्यस्त होतो, पण आता आर्वच्या वाढदिवसासाठी मला यावेच लागले. आतून माझे मन मला ओरडून सांगत होते की जर कदाचित या लोकांना कळले असते की तर मी कुठे राहतो, मी कोणत्या परिस्थितीत जगत आहे. आरवचा चेहरा तेजस्वी होता. त्याने मेणबत्त्या विझवल्या आणि मोठ्याने म्हणाला, आजोबा, तुम्ही माझ्या शेजारी उभे राहा, तरच मी केक कापेन. गोविंदजीचे डोळे अश्रूंनी भरले. ते आरवला पाहून हसले आणि त्याच्या डोक्याला हात ठेवत त्याला आशीर्वाद दिला. पार्टीत सर्वजण आनंदी वातावरणात मग्न होते, पण गोविंदजीचे हृदय मात्र एकटे होते. वाढदिवसाची पार्टी संपल्यानंतर काही नातेवाईक त्यांच्याकडे आले आणि विचारले, गोविंद भाऊ, तुम्ही कुठे होता? मी असे ऐकले होते की तुम्ही आजारी आहात. तुम्ही कुठे फिरायला गेला होता असे दिसते. तुम्हाला पाहून बराच काळ झाला आहे. गोविंदजी हलकेसे हसून म्हणाले, हो, मी जरा बाहेरच गेलो होतो, पण आर्वसाठी मला यावे लागले. हे सांगताना त्यांना त्यांच्या आतून एक आवाज येत होता की या लोकांना काय माहीत की मी या पार्टीत एक पाहुणा म्हणून नाही, तर एक ओझे म्हणून आलो आहे आणि लवकरच मी इथून निघून जाणार आहे, त्याच ठिकाणी जिथे मला थोडाफार आदर आणि सन्मान मिळतो. रात्र अधिक गड्ड होत गेली. सर्व पाहुणे घरी जाऊ लागले. घरात दिव्यांचा प्रकाश अजूनही झमकत होता, पण गोविंदजीचे मन अजूनही अंधारात बुडल्यासारखे वाटत होते. ते त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांची दिवंगत पत्नी सावित्रीच्या फोटोला जवळ घेतले आणि स्वतःशीच बोलू लागले, ऐकतेस ना सावित्री, तुझ्या नातवाच्या आग्रहाखातर आज मी इथे आलो आहे, पण तुझ्या मुलाच्या आणि सुनेच्या नजरेत मी अजूनही त्यांच्यासाठी एक ओझे आहे. हे हसणे, आनंदी राहणे, हा सर्व एक दिखावा आहे. त्यांच्या डोळ्यात मला आजही तिरस्कार दिसत आहे. हे सर्व काही सावित्रीच्या फोटो समोर सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. सकाळ होताच अमन आणि श्वेता त्यांच्या खोलीत आले. श्वेता हळूवारपणे म्हणाली, बाबा, चला, आम्ही तुम्हाला आश्रमात सोडून येतो. गोविंदजी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र आरामाची भावना होती, जणू काही घरातून ओझे बाहेर फेकले जात आहे. गोविंदजी हसले आणि म्हणाले, हो, मला समजले आहे की पार्टी संपली आहे आणि आता तुम्हाला मी पुन्हा नको आहे. चला, मला आश्रमात सोडा. त्यांच्या आवाजात वेदना आणि सौम्य कटुता या दोन्ही भावना होत्या. गाडी शांतीधाम वृद्धाश्रमाच्या गेटजवळ पोहोचताच गोविंदजीने त्यांच्या मुलाकडे लक्षपूर्वक पाहिले आणि म्हणाले, लक्षात ठेव अमन, तू मला इथे सोडले होतेस, पण आज मी स्वतःहून इथे परत येत आहे. हे आता माझे घर आहे. असे म्हणत गोविंदजी गाडीतून उतरले आणि आत गेले. अमन आणि श्वेता शांतपणे उभे राहिले. त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते. शांतीधाम वृद्धाश्रमाचा दरवाजा उघडला. गाडी हळूहळू आत आली. गोविंदजी बाहेर पडले आणि आत गेले. त्यांच्या डोळ्यात एक दृढनिश्चय होता की आता हेच माझे घर आहे.
अमन आणि श्वेता मागे मागे गेले. श्वेताच्या मनात अपराधीपणाची भावना आधीच भरून येत होती, पण ती व्हरांड्यावर पाऊल ठेवताच तिचे डोळे समोरच्या बाजूला टेकले आणि तिचे हृदय धडधडणे थांबले. तिच्या समोर कमलादेवी म्हणजेच तिची स्वतःची आई उभी होती. तिच्या चेहऱ्यावर वेदनांच्या खोल रेषा आणि डोळ्यात एक दुःख गोठले गेले. श्वेताचे डोळे विस्फारले, तिचे ओठ थरथर कापत होते. आई. तिचा आवाज तुटला. कमलादेवी तिच्या मुलीकडे पाहत होती, पण तिचा चेहरा क्षणभर तसाच राहिला. तिचे डोळे ओले होते, पण शब्द मनाला लागणारे होते. हो श्वेता, मीच आहे. आणि आज तू तेच करत आहेस जे माझ्या मुलाने माझ्याशी केले. फरक एवढाच आहे की तू तुझ्या सासऱ्यांना सोडून देत आहेस आणि माझा मुलगा त्याच्या आईला सोडून देत आहे. श्वेता तिथेच खाली बसली. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि ती धावत तिच्या आईच्या पायाजवळ आली आणि म्हणाली, आई, तू इथे नाही हे खरे असू शकत नाही. मला वाटले होते की तू तीर्थयात्रेला गेली आहेस. माझ्या बहिणीने मला हेच सांगितले. मला काहीच माहित नाही. कमलाजींनी त्यांच्या मुलीला उचलले आणि म्हणाल्या, श्वेता, फक्त डोळे बंद करणारेच अज्ञानी असतात. जेव्हा तुला तुझ्या स्वतःच्या सासऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसत नव्हते, तेव्हा मी कसे समजू शकते की तुला माझेही दुःख समजेल. आज तुला पाहून मला लाज वाटते की मी तुला जन्म दिला. श्वेता तिच्या आईला पाहून खूप रडत होती. गोविंदजी हे सर्व पाहत होते. ते खोल आवाजात म्हणाले, कमलाताई, बरोबर आहे. जेव्हा एखादा माणूस तिचा सासरा किंवा आई वडिलांचे दुःख पाहू शकत नाही, तर त्याचे हृदय एखाद्या दगडापेक्षाही कठोर होत असेल. वृद्धाश्रमातील सर्व वृद्ध लोक हे दृश्य पाहून स्तब्ध झाले होते. अमन, जो आतापर्यंत शांत होता, तो हळूच म्हणाला, श्वेताची आई आणि बाबा, आम्हाला माफ करा. आमच्याकडून फार मोठी चूक झाली आहे. माणसाला आई वडिलांच्या ठिकाणी देव समजले पाहिजे, पण आम्ही तुम्हाला एक प्रकारचे ओझे समजलो. कमलाजी गोविंदजीचा मुलगा अमनला म्हणाली, अमन, प्रत्येकजण चुका करतो, पण प्रत्येक चूक माफ करता येत नाही. तुटलेले नाते दुरुस्त करता येते, पण तुटलेला विश्वास कधीही जोडता येत नाही. श्वेता पुन्हा रडत म्हणाली, आई, मी बदलेन. मी शपथ घेते. मी कधीही कोणत्याही वृद्ध व्यक्तीला यापुढे ओझे मानणार नाही. फक्त मला माफ करा. कमला देवींचा चेहरा कठोर होता. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, श्वेता, आज मी तुझी आई कमी आणि समाजाची आई जास्त आहे. मी एक खरी संत आहे आणि समाजाला हे दाखवून देणे महत्वाचे आहे की वृद्ध पालक कधीही ओझे नसतात. त्यांचे शब्द आश्रमाच्या भिंतींवर घुमत होते. संपूर्ण आश्रम शांततेत बुडाला होता. श्वेता तिच्या आईच्या पायाशी रडत होती आणि अमन शांतपणे डोके टेकवून उभा होता. गोविंदजीने थरथरत्या हातांनी श्वेताला उचलले आणि म्हणाले, श्वेता मुली, अश्रूंनी दिलेली आश्वासने टिकत नाहीत. जर तुम्हाला खरोखरच पश्चाताप झाला असेल तर तुम्ही आधी तुमचे हृदय बदलले पाहिजे. श्वेता म्हणाली, बाबा, आई, कृपया आम्हाला माफ करा. आम्ही तुम्हाला दुखावले जरी नकळत असले तरी. आतापासून आम्ही आमची चूक सुधारू. फक्त एकदा घरी या. कमलाजीचे डोळे अश्रूंनी भरले. खोल आवाजात त्या म्हणाल्या, मुली, घर म्हणजे फक्त भिंती आणि छप्पर नसते. घर तेव्हा बनते जेव्हा ते आदर आणि आपलेपणाने भरलेले असते. ज्या घरात पालकांना ओझे मानले जाते ते घर नसते, तर ते तुरुंग असते. अमनने हात जोडले आणि म्हणाला, बाबा, मी कबूल करतो की मी तुमचा अपमान केला, पण आज मला कळले की तुम्ही माझ्यासाठी किती केले आहे आणि त्या बदल्यात तुम्हाला फक्त तिरस्कार मिळाला. कृपया आम्हाला माफ करा आणि आमच्या सोबत परत्या. गोविंदजीच्या डोळ्यात अश्रू आले आणि म्हणाले, अमन, लहानपणी मी तुला बोट धरून चालायला शिकवायचो. विचार करत होतो की तू मोठा झाल्यावर माझा आधार होशील असे मला वाटायचे. पण आज मला कळले की आधारासाठी रक्ताचे नाते नाही तर माणुसकीची आवश्यकता असते. आणि मला ते तुमच्या घरात नाही तर या आश्रमात सापडले. कमलाजी म्हणाल्या, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात गोविंदजी.
आम्हाला इथे आपलेपणा मिळाला, आम्हाला इथे आदर मिळाला, म्हणून आम्ही इथेच राहू. आता हे आमचे घर आहे. श्वेता आईचा हात धरून म्हणाली, आई, जर मी तुला गमावले तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. आई, मला फक्त एक संधी दे, मी बदले. कमलाजी श्वेताकडे पाहत म्हणाल्या, श्वेता, माणूस एकदाच विश्वासघात सहन करू शकतो, वारंवार नाही. आता मी माझे आयुष्य फक्त शांतीधाममध्येच घालवीन. माझी मुलगी असूनही तू मला समजू शकली नाहीस. आता तुमच्याकडून आणखी अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे ठरेल. अमन आणि श्वेता तिथेच रडत बसले. गोविंदजी आणि कमलाजी दोघेही आपापल्या खोल्यांकडे गेले. खोलीत पोहोचताच गोविंदजी म्हणाले, कमलाताई, कदाचित हे बरोबर असेल. आता आपण आपल्या मुलांकडून कोणत्याही अपेक्षा ठेवू नये. आपण आपले म्हातारपण स्वाभिमानाने जगले पाहिजे, कोणाकडून भिक्षा मागून नाही. कमलाजी सुद्धा हेच म्हणाल्या, हो, आता हीच जागा आपले खरे घर आहे. किमान इथे आपल्याला कोणीही ओझे म्हणणार नाही. त्यांच्या बोलण्यात एक विचित्र शांतता होती. त्यांच्या चेहऱ्यावर अश्रू होते आणि स्वाभिमानाची चमक होती. रात्र अधिकच गडद झाली होती. शांतीधाम वृद्धाश्रमाचे रस्ते शांत होते. कमलाजीचे डोळे ओले होते, पण चेहऱ्यावर दृढनिश्चय दिसून येत होता. समोरच्या खोलीत गोविंदजी खिडकीतून आकाशाकडे पाहत होते. दोघांच्याही हृदयात एकच विचार घुमत होता, आता आपल्याला स्वाभिमानाने जगायचे आहे. दारावर श्वेता आणि अमन उभे होते. त्यांचे चेहरे अश्रूंनी आणि पश्चात्तापाने भरलेले होते. श्वेता अचानक तिच्या आईच्या पाया पडली आणि रडत म्हणाली, आई, कृपया मला माफ कर. माझ्या सासऱ्यांना मी इथे सोडून एक गंभीर पाप केले आहे आणि आता मी तुला या अवस्थेत पाहिल्यावर ती चूक किती गंभीर होती हे मला समजले आहे. तिचे रडणे पाहून आश्रमातील लोक एकमेकांशी कुजबूज करू लागले. बघा, हा आजचा समाज आहे. लोक त्यांच्या पालकांना ओझे म्हणून सोडून देतात आणि जेव्हा त्यांना पश्चात्ताप होतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो. गोविंदजी श्वेताला म्हणाले, मुली, जर आपण चूक केली असती तर आपण क्षमा करू शकलो असतो. पण जेव्हा एखादी चूक आपल्याच स्वतःच्या लोकांनाही अनोळखी बनवते तेव्हा विश्वास कधीही परत मिळवता येत नाही. कमलाजी असेही म्हणाल्या, श्वेता, मी तुझ्यावर रागावलेली नाही. मला आता स्वतःचा विश्वासघात करायचा नाही. हे आता माझे घर आहे. या भिंती मला आदर आणि आपलेपणाची भावना देतात. अमनने हात जोडून म्हटले, बाबा, आई, कृपया आम्हाला आणखी एक संधी द्या. आम्हाला तुम्हाला घरी घेऊन जायचे आहे. गोविंदजी म्हणाले, अमन, घर फक्त भिंतींनी बनलेले नसते. घर तेव्हा बनते जेव्हा त्या घरात आदर आणि सन्मान असतो. आणि तुम्ही आम्हाला तो आदर सन्मान दिला नाही. आता आम्ही इथेच राहू. हे आमचे गंतव्यस्थान आहे. जवळ उभे असलेल्या वृद्धांनी टाळ्या वाजवल्या. कोणीतरी म्हटले, आज या दोघांनी आम्हाला आरसा दाखवला आहे. वृद्धापकाळ भीक मागून नव्हे तर सन्मानाने जगला पाहिजे. गोविंदजी आणि कमलाजी दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर शांती होती. त्यांची शांतता खूप काही सांगत होती. प्रियजनांनी केलेला विश्वासघात दुखावतो, पण स्वाभिमान जगण्याची ताकद देतो. त्या दिवशी शांतीधाम वृद्धाश्रमात फक्त एक सून आणि आईच नाही तर संपूर्ण समाजाला पुन्हा एकत्र आले. संपूर्ण समाजाला आरसा दाखवण्यात आला. सर्वांना विचार करायला भाग पाडले गेले. आईवडील खरोखरच ओझे असतात आहेत का? त्यांचा आदर करणे ही आपली जबाबदारी नाही का? उद्या आपणही अशाच परिस्थितीतून जाणार आहोत. हे आपण लक्षात ठेवू नये का? मित्रांनो, पालक हे देवाचे दुसरे रूप आहे. त्यांचा अपमान करण्यापूर्वी विचार करा, तुम्हीही तीच चूक करत आहात का, ज्याचा तुम्हाला आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागेल? तर मित्रांनो, आपल्याला ही कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.